नमस्कार मित्रांनो, मी आहे अजय आणि मराठी भाषेतील SST जर्नी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथे असणाऱ्या कोपेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी। मित्रांनो, हे मंदिर म्हणजे कला, इतिहास आणि धार्मिक श्रद्धेचे एक उत्तम उदाहरण आहे। येथील शांत वातावरण आणि कृष्णा नदीचे मनमोहक दृश्य आपल्याला नक्कीच भुलवून टाकते। खिद्रापूर येथील ऐतिहासिक आणि मनमोहक कोपेश्वर मंदिर हे त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्य शैलीमुळे आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे। तर चला या मंदिराची माहिती घेऊन याचा इतिहास आपण जाणून घेऊया। मंदिराच्या बांधणीची सुरुवात साधारण 7व्या शतकातील चालुक्य राजवटी दरम्यान झाली असावी। पुढे 11व्या व 12व्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वात गेले असे मानले जाते। तसेच देवगिरीच्या यादवांनी सुद्धा यांच्या बांधकामात योगदान दिल्याची शक्यता आहे। या मंदिराच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराजवळ 48 खांबावर उभारलेला एक सभा मंडप आहे। या मंडपाची खास गोष्ट म्हणजे त्याचे छत अर्धवट असून मध्ये एक वर्तुळाकार जागा मुद्दाम सोडलेली आहे। 24 खांबावर उभारलेल्या या सभा मंडपाला स्वर्ग मंडप असेही म्हटले जाते। स्वर्ग मंडपाच्या मधोमध 14 फीट व्यासाची एक रंगशिळा आहे, जी गोल अखंडी अशी गोल शिळा आहे। वर गोल गवाक्ष आहे आणि हा गवाक्ष म्हणजे वास्तुशिल्पाचा एक आविष्कार आहे। या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इतर मंदिराप्रमाणे इथे नंदी नाही। खिद्रापूरपासून 12 किलोमीटरवर अंतरावर असलेल्या कर्नाटकमधील येडूर या गावात स्वतंत्र नंदीचे मंदिर आहे। हे एक दुर्मिळ उदाहरणच आहे। मित्रांनो, हे बघा, हे अतिशय सुंदर शिवालय शिलाहार शैलीमध्ये बांधले गेलेले आहे। पूर्वेकडे तोंड करून असलेल्या या मंदिराच्या गर्भगृहामध्ये 2 शिवलिंग आहेत। एक कोपेश्वर म्हणजे रागावलेला शिव आणि धोपेश्वर म्हणजे शांत करणारा विष्णू। या मंदिराची लांबी 108 फूट असून रुंदी 68 फीट आहे। या मंदिरात साधारण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सूर्याची किरणे गाभाऱ्यात शिवलिंगाला स्पर्श करतात। कोपेश्वर मंदिर हे कला, इतिहास आणि धार्मिक श्रद्धेचे एक उत्तम उदाहरण आहे। मंदिर परिसरात शांत आणि मनोरम वातावरण सुद्धा आहे। मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवर रामायण, महाभारत आणि पंचतंत्रातील कथांचे सुंदर शिल्पे कोरलेली आहेत। तसेच या मंदिराच्या सभामंडप आणि गाभाऱ्याच्या भोवती गजपट्टा आहे। तेथे एकूण 92 हत्तींची मालिका आहे आणि त्याच्यावर देवदेवता आरूढ आहेत। तसेच गजपट्ट्याच्या वर एक नरपट्टा आहे। नरपट्ट्यावर अनेक सुरसुंदरी आणि देवतांच्या मूर्ती आहेत।
1702 साली ह्या मंदिराचा विध्वंस झाला. औरंगजेबाने या मंदिराचा विध्वंस केला असा इतिहास सांगतो. खिद्रापूर हे गाव खिदरखानानंतर यमाजी रुद्रो नेर्लीकर या सरदाराने जिंकून घेतले व करवीर संकेश्वर शंकराचार्य मठाला दान केले. आजही या मठाद्वारे मंदिराच्या पूजे अर्चेची व्यवस्था केली जाते. तर मित्रांनो, आज आपण खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराची भेट घेतली. हे मंदिर कला, इतिहास आणि धार्मिक श्रद्धेचे एक उत्तम उदाहरण आहे. येथील शांत वातावरण आणि नदीचे मनमोहक दृश्य आपल्याला नक्कीच भुलवून टाकेल. तर तुम्हीही इतिहास, धर्म आणि निसर्गाचा संगम अनुभवण्यासाठी येथे अवश्य भेट द्या. तर मित्रांनो, मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सपोर्टसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.